हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आता मी रेडी होत आहे कॉलेजसाठी आणि मी ते हाफ रेडी झाली आहे. माझे हेअर्स वगैरे बाकी आहे. तर इथे बघा मी हाफ रेडी झालेली आहे आणि हा माझा आउटफिट चेक. थोडा घरात जरा पसारा कपडे वगैरे ते जरा इग्नोर करा. रेडी फॉर कॉलेज. तर इथे मला पप्पा सोडत आहेत स्टेशनला. स्टेशनवरून मी जाणार कॉलेजला. गर्दी बघा सकाळ सकाळी कॉलेजची सगळी पोरं आहे तिथे भरपूर गर्दी आहे. आणि आता कॉलेजला जायचं. झेरॉक्स वगैरे काढलेत आणि आज मी कॉलेजमध्ये काय काय करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लस हे आमचा साथीदार जे सारखं म्हणतं आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका, ब्लॉग्समध्ये घेऊ नका. घरवाले देखते भैया तो पता चलता ना असली कांड क्या क्या करते कॉलेज में. बच्ची इतनी सीधी सादी है, उनको पता है ये जाके पढ़ाई करती है. ये लोग घर से निकालने पे तुले हुए हैं भाई. घर वालों को असलियत पता होनी चाहिए गाइस. तर आम्ही इथे नुसतेच असे व्हिडिओ वगैरे काढतो आणि रील्सवर टाकतो. तर हिला थोडा प्रॉब्लेम असतो पण ठीक आहे ना. घरच्यांना पण आपलं कळलं पाहिजे आपली मुलगी कशी आहे काय. व्हिडिओज आणि फोटोज मेमोरीजसाठी असतात, नाही की ते टाकलेच पाहिजे. जर तुझे फ्रेंड्स असे तुझी वाट नाही लावणार तर मग कोण लावणार. का लावायची वाट बाई. का नाही लावायची वाट. कारण की जाऊ दे गाईज आमच्या गप्पा गोष्टी अशा चालतच राहतील. मी तुम्हाला माझं कॉलेज दाखवते जे की एवढं खास नाही आहे पण ठीक आहे. आता इथे आमचा फर्स्ट लेक्चर झाला आहे आणि सगळे लेक्चरच्या बाहेर आलेत. थोडं लेक्चरला लेट जायचं म्हणून. तुम्ही पण असंच करता का? बिकॉज आम्ही तर हर लेक्चरच्या नंतर अर्धा तास आधी अर्धा तास लेट जातो, अर्धा तास बाहेरच आम्ही फिरत असतो. तर थोडा टाईमपास होतो बिकॉज पूर्ण टाईम लेक्चरला जाऊन बसणारा खूप बोर होतं. तुम्ही पण असेच करता का? तर चला बघू. आता झालं आहे ऑलमोस्ट 10 मिनटं झाले आहेत. 10:30चा लेक्चर आहे. आता आपण जाऊ. तर आमचं आता सेकंड लेक्चर चालू आहे पण मॅम तर काय आम्हाला शिकवत नाही. तर आम्हाला आमचे असाइनमेंट्स वगैरे आमचं काही इनकम्प्लीट काम वगैरे जे असेल ना ते करायला सांगितलं आहे. तर सगळेजण इथे फक्त टाईमपास वगैरेच करतात पण काहीच मी इथे माझी असाइनमेंट कंप्लीट करते आणि मी इथं माझी असाइनमेंट कंप्लीट करते. आणि फालतू किती सगळं फोन वगैरे का बघतायत टाईमपास करत पण मी असाइनमेंट करते. तर इथे आता आम्ही लॅबमध्ये आलो आहे आणि सर्वजणांचं प्रॅक्टिकल चालू आहे इथे. साईड बाय साईड माझं प्रॅक्टिकल पण चालू आहे. तर गाईज आमच्या कॉलेजमध्ये एक भयंकर सीन झाला आहे. मी तुम्हाला सांगते लवकर इकडे आणि ऐका आमच्या आता 4 वाजलेत आणि आमच्या या लास्ट म्हणजे रिसेस नंतरच्या लेक्चरला ना लिटरली कोणी नाही आहे. अर्धा क्लास खाली आहे. मी तुम्हाला दाखवते. लिटरली कोणीसुद्धा नाही आहे. पूर्ण अर्धा क्लास खाली आहे आणि आता एवढी झोप येते ना असं वाटतं कधी अटेंडन्स एकदाशी घेते आणि आम्ही जातो आहे बस. हेच सगळं येऊन मी करते रोज कॉलेजमध्ये. कधी येते आणि घरी जायची वाट बघत असते. प्रेझेंट. येस गाईज अटेंडन्स डन. आपली अटेंडन्स झालेली आहे म्हणजे आपलं मेन काम कॉलेजला येऊन लेक्चरला बसून झालेलं आहे. माझी अजून बाकी आहे अटेंडन्स. बाकी आहे लास्ट रोल नंबर काय नंबर. आम्ही फर्स्ट रोल नंबरमध्येच येतो. आमची अटेंडन्स डन. घरी जायचं. फक्त असं आहे की आता आम्हाला एक्स्ट्रा लेक्चरला बसवलं नाही पाहिजे. आम्हाला फटाफट फाउंडेशन आमच्या ट्रेनिंगला आम्हाला सटकायचं आहे. तर इथं मी आता ट्रेनिंग संपून आली आहे घरात. आता थोडा नाश्ता करते. ब्रेड बनवून देतो. मी कॉलेजवरून आली ना तर मला हा नाश्ता करून देतो. सो स्वीट ऑफ आहे इथं. तर फ्रेंड्स आता माझा नाश्ता
वगैरे करून सगळा झालेला आहे. आणि तोपर्यंत यांनी सांगितलं, हे नाही बघा त्याचं तोंड नीट बघून घ्या. ह्यांनी सांगितलं की त्याला आता 10वीचे बुक्स पाहिजेत. म्हणजे जेव्हा मी कॉलेजवरून येत होती तेव्हा त्यांनी मला कॉल करूनच सांगितलं की मला बुक्स घेऊन ये किंवा आपण तू बाहेरच थांब, मी येतो बुक्स घ्यायला. आता घरात आल्यानंतर तो मला सांगतो की त्याला आता बुक्स हवेत. तर परत यासाठी चाललो आहे बुक घ्यायला, ते पण स्टेशनला. आणि माझ्या घरापासून स्टेशन 10 ते 15 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. तर आता परत तेवढं चालत जायला पाहिजे ह्याच्यासाठी. तर तुमचे पण भाऊ बहीण असेच करतात का? माझा भाऊ तर खरंच खूप पिडतो मला, खूप म्हणजे जास्तच. तर इथे ह्याची बुक्स घेतलेली आहे, तरी पण आता अजून ह्याची एक बुक बाकी आहे. तर गाईज बघा, इथे पूर्ण रेल्वे स्टेशनला आता आलो आहे. बिकॉज आमच्या इथे म्हणजे रेल्वे स्टेशनला इथे बुकं भेटतात प्रिया बुक स्टोर्समध्ये. तुम्हाला कोणतेही टाईप्सचे बुक्स हवे असतील ना तर प्रिया बुक स्टोर्समध्ये तुम्हाला भेटून जातील. तर तुम्ही इथे व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला ह्याचा ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवेल. भाई तू आता खुश आहेस का? नाही तर नुसतं घरी किरकिर लावली होती मला बुक्स पाहिजे करून. आणि मोमोज खातो आहे आम्ही आता. म्हणजे आता मी तर ब्रेकफास्ट केला आहे. मी तर अंडा पाव खाऊन आले आहे. तरी पण मी एकटीच खाय, बाकी ह्याला खायचं होता मोमोज, तर मग मोमोज घेतले. तर आता आम्ही बुक्स घेऊन घरी चाललो आहे. पण आता चालायला खरंच खूप जीवावर आले. बिकॉज आमच्या घरापासून स्टेशन 15 मिनटं लांब आहे, मी सांगितलं तुम्हाला. आणि मी ऑलरेडी कॉलेज करून आली आहे. म्हणजे आता थोडी ओव्हरलोड झालं हे चालणं, माझ्याकडून होतच नाही. पण कसे बसे आम्ही दोघं भाऊ बहीण जाऊच घरी. तुला कंटाळा आला आहे ना? काय रे, कंटाळा आला आहे की नाही आला? हा ना, भरपूर कंटाळा आला आहे. काही भरपूर नाही चालवत आहे आता. तर फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो आहे आता. आणि म्हणजे आम्ही आमच्या गल्लीतच आहे, ऑलमोस्ट पोचलो आहे. इथे आमचं सगळं काम झालं आहे बुक्स वगैरे घेऊन. तर गाईज आता आम्ही पूर्ण बुक्स वगैरे घेऊन आलेलो घरी. पण आमचा एक सडन प्लॅन बनला. आम्ही आमच्या नेबरसोबत आलो आहे डिनरसाठी. बिकॉज दीदीचा आज बड्डे आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये विश करा तिला हॅपी बड्डे. तर ही दीदी आज आम्हाला पार्टी देते हॉटेलमध्ये. थँक्यू दीदी. तरी ते आम्ही बघा पूर्ण फॅमिली, दीदीची फॅमिली आणि मी आणि रुद्रा. फ्रेंड्स, आम्ही असं काही जास्त स्पेशल पण ऑर्डर नाही केले, बट आमच्या ऑर्डरसाठी खूपच लेट झाले. खूप म्हणजे खूप लेट झालं. बियॉन्ड 15 to 20 मिनिट्स लेट झालं आहे. पण फायनली आता जाऊन आमच्याकडे रोटीज आलेत. आम्ही खूप पेशन्स केले, खूप पेशन्स. हां, तिचं आमचा ऑर्डर आला आहे. फायनली आता आम्ही जेवायला स्टार्ट करू. बिकॉज आम्ही ऑलरेडी स्टार्टर खाल्लेलं आहे. या जेवणाला आम्ही स्टार्ट करू. तर आम्ही आता जेवून बाहेर पडलो आहे, म्हणजे आता आम्ही घरी चाललो आहे. तर आजचं डिनर पण खूप छान झालं. थँक्यू दीदी, तुझ्यामुळेच आमचं डिनर एकदम छान झालं. थँक्यू. तर गाईज, हा ब्लॉग इथेच संपतो आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.